मन मंदिरा गजर भक्तीचा. जीवनाची गाडी सुद्धा लक्षात घ्या. जीवनाची गाडी योग्य रस्त्याने चालली तर बरोबर आहे. नको तिथे गेल्यानंतर नको तिथे सरकलास. तिकडे गेलास हे अज्ञान आणि इकडे आलास हे ज्ञान. म्हणून आपल्याला मुलांना सांभाळावं लागतं, घरातल्यांना सांभाळावं लागतं, सगळ्यांना सांभाळावं लागतं. लक्षात ठेवा, खाण्याची गाडी आहे, पिण्याची गाडी आहे, या सगळ्याच गाड्या आहेत. अहो जरा बेताचं खा. काही काही माणसांना रोग झाल्यानंतर सुद्धा गोड खायला आवडतं. मग त्यांना सांगावं लागतं, अहो साखर वाढली आहे जरा हां 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 हां. काय अहो काल 7-8 वेळा जाऊन आला, जरा मिरच्या कमी खा. माझं बोलणं कळलं का? ही जीवन माझं बोलणं लक्षात आलं. प्रत्येक गाडी सरळ चालावी लागते. जरा वाकडी गेली की अहो रस्त्याने चालता चालता डावा पाय उजवा पाय जरा कमी जास्ती पडला की मुरगळलाच. जरा कमी जास्त म्हणजे जाता जाता, आता तुम्ही अनुभवी आहे, मी अनुभवी आहे, जाता जाता 3 इंचाची पायरी दिसली नाही. जाणून टाकताना तेवढं मन असं वजन धरून ठेवतं मनात की आता बरोबर पाऊल टाकलं जातं. आणि मनात नसतंच खाली पायरी आहे, ती दिसतच नाही. त्यामुळे टाकलं की असं वाटतं एकदम खाली पडलं. माझं म्हणणं कळलं का? अज्ञान सांगतोय. जाणून पाऊल टाकलं की पडत नाही. आणि नेणतेपणाने 3 इंचाची पायरी सुद्धा पाय मोडायला कारणीभूत होते, नाही का? आणि जाणून उडी टाकली 25 फुटावरून तरी काही होत नाही. मी म्हटलं 25 फुटावरून उडी कशी? नाही म्हणाले, बरोबर त्याचा बॅलन्स असा खाली पडतानाच मी माझा. आणि तोच 2 दिवसांनी असा रस्त्यात फुटपाथवर पडला आणि पाय मोडला. मी म्हटलं काल 25 फुटावरून उडी मारून. अहो म्हणले महाराज तुम्हाला कसं कळत नाही, जाणून उडी टाकली आणि हे नकळत पडली. तसा जाणतेपणा आणि नेणतेपणा बरं का, तशी ही वाट चुकली, ही जी अविद्या आहे, जे अज्ञान आहे, त्याचाही नाश व्हावा लागतो. जीवन योग्य रस्त्याने वाटचाल करू लागल्यानंतर तृणाव्रत म्हणजे रजोगुणाचा नाश व्हावा लागतो. एक 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 थोडंसं आपण जरा मागचा आढावा घेऊ, पण तात्विक दृष्टिकोनात. काय? हां, दुष्टपणा गेला, अज्ञान गेलं, त्याच्यानंतर काय गेलं? रजोगुण. बरं का, 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण, तमगुण. खरं म्हटलं तर 2च गुण, हे मधलं मिक्सचर आहे. 50% सत्वगुण आणि 50% तमगुण. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे रजगुण. आणि त्या वृत्तीचीच माणसं जास्ती. सात्विक कमी, तामस कमी, पण जवळजवळ 90% सगळे रजगुणीच. अगदी कोणी इथे सत्वगुणी आहे का? नाही. इथे कोणी खुनी आहेत का? पण रागाच्या भरात करावासा वाटतो, हे आहे ना? काय म्हटलं मी? लक्षात आलं का? एकदम टोकाचं, इथल्याही टोकाचं कोणी नाही आणि इथल्याही टोकाचं कोणी नाही. तामसी वृत्ती एकदम कोणाची? राग येतो, पण अगदी खून करण्यापर्यंत नाही. राग येतो, पण कुणाचा जीव घेण्यापर्यंत नाही. सत्वगुण एवढा नाही की बा सगळं सोडून दिले आणि बाबा महाराजाच्या मागे लागलेत. नाही नाही, नका लागू. आहे ते माझं नीट चाललंय ते बिघडून जाईल. आपलं संध्याकाळी 6:45ला जागा पुढची मिळावी म्हणून या. झालं की तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. इथले सगळे माझ्या एकदम प्रेमात पडले. म्हणले आता आम्ही असं ठरवलं, आजपासून प्रवचन झालं की तुमच्याबरोबरच यायचं. नका येऊ, आपण दगडूशेठला सांगू, आम्हाला तिथे ठेवून घ्या, जेवायची व्यवस्था करा सगळ्या. काय अशोकराव, अवघड जाईल हो तुम्हाला सुद्धा. 1 दिवस कराल, 1 दिवस कराल. रोजच करायचं म्हटलं तर 1 दिवस हौशीने करतील. चला बाबा महाराज म्हणले, शेवटी असतंच नाही केव्हा तरी जेवण तुमचं मुक्तद्वार. काय ठीक आहे, लक्षात घ्या. सत्वगुण, तमगुण, त्याचं कॉम्बिनेशन रजगुण, आणि ते इथे भरपूर आहे. सगळे आपण त्यातले रजगुणातलेच आहोत. नाही असं काही म्हणता येणार. आपल्यात काही चांगलं आहे, काही वाईट आहे, काही खरं आहे, काही खोटं आहे. आहे का नाही? नाही म्हणायची गरज नाही. कदाचित खरं जास्ती असेल, खोटं थोडं असेल, पण आहे एवढं खरं. काय? भाजी जास्ती असेल, तिखट कमी असेल, नाही तिखट कमीच असावं.
तिखटात भाजी घालू नये, भाजीत तिखट घालावं. काय म्हणजे या दोन कॉम्बिनेशन तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे ही सगळा रजोगुणी समाज आहे. पण शेवटी असा आहे, कृष्ण भगवंतापर्यंत पोचायचा असेल तर तो रजगुण सुद्धा नको आहे. आपण टॉपचा रासक्रीडा सांगायची आहे, म्हणजे एक एक मागे पडत गेलं पाहिजे. आळंदी जरी सत्य आहे तरी पंढरपूरला पोचण्याकरता पहिल्या मुक्कामाला आळंदी मागेच पडायला पाहिजे. माझं बोलणं कळलं का? आता याच्यातून तत्त्वज्ञान सांगतो. आळंदी हे संतभूमी आहे, सात्विक आहे, पण पांडुरंगापर्यंत पोचण्याकरता तो सत्वगुण तीर्थसुद्धा मागे पडायला पाहिजे. सगळंच मागे पडायला पाहिजे. सत्वगुण, रजगुण, तमगुण सगळे गुण मागे पडायला पाहिजे, तेव्हा प्रभू भेटेल. हे बघा, सत्वगुण सोडलं की पुण्यात आलो आपण. अरे हसा की, नाही कळलं तुम्हाला? अहो आळंदी सोडली की पुण्याचाच मुक्काम आहे ना. असं काय करता तुम्ही? कमाल झाली बाबा. तुम्ही काय माझं 15 वर्ष ऐकताय का? खरंच ऐकताय का? काय म्हटलं? सत्वगुणाची आळंदी सुटली की कुठच्या भूमीत आलो? पुण्यभूमी. अलंकापुरी पुढचं म्हणावं, पुण्यभूमी पवित्र. अलंकापुराला जोडून कोणची आली? पण नीट लक्षात ठेवा, त्या पुण्यभूमीत राहून सुद्धा अहंकार होईल. जरा पुढे सारखा सासवड काकांच्या भूमिकेत, मग जरा थोडं जेजुरी, अधूनमधून जरा कपाळ पिवळं करा, जरा मुरळी असू द्या. काय हां, वाईट असेल तर वाईट आहे, देवाची नावाने सोडली ती मुरळी आहे. हां, मग हे सोडल्यानंतर सगळं बरड आहे. मग पुन्हा नातं पुतं आलं. काय असं बघा बघा तुम्ही बघा, मग फलटण आलं. सगळं आहे एक 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 करत. हां, 15 दिवसांनी पंढरपूर. 15 दिवसांनी चालून गेल्यानंतर पंढरपूर चटकन येत नाही. तसं एक एक मुक्काम चांगला असू दे नाही तर वाईट असू दे, सत्वगुण असू दे, रजगुण असू दे, तमगुण असू दे, मूळ पदाला पोचण्याकरता सगळंच सुटायला पाहिजे. अगदी तुमचे 5000चे फेदर वेट बूट जरी असले, काय हो सध्या बूट सुद्धा 5,000 10,000 लाईट वेट. हा, ते जरी असलं तरी मंदिरात जाताना बाहेर काढून ठेव. एक म्हणला चोरून नेलं तर म्हणतं डोक्यावर घेऊन जा. आता याच्यापेक्षा मी काही दुसरं सुचवणार का? तुझे बूट काही दुसरं कोणी डोक्यावर घेणार नाही, बायको सुद्धा नाही. तुम्ही ऐकलं का हो? काय आता मला सांगा, किती जरी असलं चांगलं, काय म्हटलं मी, बूट किती जरी चांगला असला तरी तो बूटच आहे. तसं गुण कोणचा जरी असला तरी तो वाईटच आहे. मूळ पदाच्या ठिकाणी हे त्रयधर्मा कारण आता माते जाणून तू काही नेण सुखे आवशी. सत्वगुण, रजगुण, तमगुण हे सगळे बाजूला सोड आणि गुणातीत आहे मी. मी कसा आहे? मी कसा आहे? गुणातीत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जरा पुढे 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 मग रजगुण टाकून दे, मग सत्वगुण वाढीस लागेल. रजगुण नाहीसा झाल्यानंतर लक्षात ठेवा, मनरूपी माखन हातामध्ये येईल. पण एक सांगू का, ज्याच्या घरामध्ये मनमुखी माखन आहे त्याची चोरी होईल. चोरी कशाची करतो? कशाची? चित्त चोर. चित्त म्हणजे मन. भगवंतानी कशाची चोरी केली? तुमचं मन चोरलं. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. पांडुरंगी मन रंगले. मन कुठे रंगलं? पांडुरंगाच्या ठिकाणी मन रंगलं. मन माखन चोरून नेलं. देव दुसरं काही चोरत नाही. लक्षात ठेवा, बाकी काही चोरताच येत नाही, कारण हिसकून घेता येत नाही. हात हिसकून घ्यायचा म्हणजे तोडला पाहिजे. पण मन, तुमचं मन तुमच्या ताब्यात न राहणं, त्याच्याकडे आकृष्ट होणं नामे मन चोरून नेणं.
काय होणं? हां, एखाद्या विषयामध्ये तुमचं मन जातं की नाही? रात्री झोपला तरी डोक्यात तेच येतं. आता प्रवचनावरून जाता 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 एखाद्या हॉटेलमधून चांगला वास येत असतो, तो वडा विडा बघितलेला असतो, ते काय म्हणजे डोक्यातच येत नाही. ते काय ते असं गोल पावन त्याच्यावर घालून ते चीज बीज. हां, नाही रे, बर्गर ते असं 2 मध्ये घातलेलं बर्गर. ते खाली न वर आणि मधी बर्गर. त्याने असं ते मोठा पाव असतो त्याला काय पिझ्झा 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 पिझ्झा. अहो ते आहेच की कुठे ते असं तसं आलं की ते पिझ्झा हट आहेच की. एक दिवस मला ते पिझ्झा शब्दही दिसलाच नाही, पिसा दिसला. मी आपलं पिसा हट पिसा हट पिसा हट. अहो खरंच आहे ना, एका पावाच्या तुकड्याला आणि थोडं त्याचे चीज करून वरून असं टाकून घ्यायचं आणि त्याला 200 रुपये द्यायचं. पिसाच नाही तर काय हो. नाही पिसा नाही तर काय. 2 रुपयाच्या आणि 5 रुपयाच्या पावाला एवढं, आणि म्हणायचं काय चीज आहे. एक लक्षात ठेवा, या विषयाच्या चीजमध्ये अडकला म्हणून खरं प्रभूचं चीज कळत नाही आणि त्याचं चीज करता येत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.